माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 2, कावळ्यांची कावकाव. बरं मला सांगा, तुमच्या घरी कोणकोणते पक्षी प्राणी येतात? चिमणी येते, कावळा येतो, कुत्रा येते, मांजर येते. बरं तुमच्या घरी कोणकोणते प्राणी आहेत का? अच्छा, तुझ्याकडे आहेत तर बरं तुझ्याकडे मांजर आहे. अच्छा, तुझ्याकडे कावळा आहे. कावळा आहे का? नाही, कावळा नाही, पण तुझ्याकडे पोपट आहे. हां, अगदी बरोबर बोललात. तर आज आपण पाहणार आहोत ची कावकाव. लहान असताना आमच्या दारात मोठमोठी झाडे होती. झाडावर कायम पक्षी यायचे. असेच एक वडाचे मोठे झाड घराच्या अंगणाबाहेर दुसऱ्यांच्या जागेवर होते. मात्र झाडाच्या पारंब्या आतपर्यंत आल्या होत्या. झाडावर असंख्य पक्ष्यांची घरटी होती. लहान सहान पोरं त्या झाडाच्या पारंब्यांवर खेळायची. रात्र झाली की मुले घरी जायची. मात्र सायंकाळच्या परतीच्या वेळी परतलेली अनेक पाखरे झाडावर किलबिलाट करायची. त्यात कावळ्यांची कावकाव तास 2 तास कानावर ऐकू यायची. जणू काही त्या आवाजाची आता सवयच झाली होती. कावळ्यांची कावकाव सायंकाळच्या वेळेला मंत्रमुग्ध करायची. या कावळ्यांची माझी घनिष्ठ मैत्री होती. त्यातले काही कावळे तर माझे जिवलग मित्रच होते. रोज आई अंगण झाडून सडा टाकायची. तुळशीपुढे एका मोठ्या पातेल्यात तांदूळाची चूर टाकायची. थोडेसे पाणी ठेवायची. रोज सकाळी उठून कावळे तुळशीच्या वृंदावनासमोर ठेवलेल्या तांदूळाला खाण्याकरिता यायचे. त्यांचे खाऊन झाले की पाणी प्यायचे. मी जवळ आले की परत भुर्र करून कावळ्याची जत्रा उडत असे. म्हणून आई पोळीचे तुकडे एका भांड्यात ठेवू लागली. मग तर चिमण्यांची चिवचिव, कावळ्यांची कावकाव सकाळ संध्याकाळ ऐकू येऊ लागली. आमच्या अंगणात गोकुळ नांदू लागले. असंख्य चिमण्या, कावळे, अनेक पक्ष्यांचे घरटे ज्या झाडावर होते, ज्यांच्या जागेवर ते झाड होते, त्यांना घर बांधावयाचे असल्याने त्यांनी हळूहळू झाडाच्या फांद्या, खोड, मुळे असे करीत संपूर्ण झाडच तोडले. त्यामुळे आमच्या अंगणातली सावली नाहीशी झाली. त्यातच झाड कापल्याने रोज चिवचिव करीत येणाऱ्या चिमण्या आणि कावकाव करीत येणारे कावळे दिसेनासे झाले. त्यांचा चिवचिवाट ऐकून न आल्याने मन चलबिचल होऊ लागले. हळूहळू चिमण्या व कावळ्यांचे येणे कमी झाल्यामुळे भांड्यातले तांदूळ आणि पोळीचे तुकडे तसेच राहू लागले. खिन्न मनाने रोज आई सायंकाळी ते उचलून ठेवायची. तिचा उदास चेहरा मला बेचैन करायचा.